आपका अभी शुक्रिया अदा करूंगा। मैं दोनों टीम को मैं दरकश करूंगा क्योंकि दो 12 प्रतिनिधि आना चाहिए। जर्मन मोटा खानदार टीम और घोड़ेदेव कसरगंज टीम, आपका 12 प्रतिनिधि आना चाहिए। ये होना चाहिए मैदान के अंदर। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर, एक तरफ होगा बल्लेबाज कुणाल और अनिकेत। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर, कुणाल और अनिकेत की जोड़ी ये मैदान के अंदर पहला मुकाबला देखा था, वन साइड मुकाबला दिखाई दिया। चिरन टीम ने अच्छी तरफ से मुकाबला फिनिश किया और यह मुकाबला ये अच्छा होना चाहिए। संघर्ष करेगी दोनों टीम। जर्मन खानदार टीम यहां पर गेंदबाज के लिए तैयार। गौतम चौधरी ये अच्छा गेंदबाज है। टीम का पहला ओवर, स्पीड अप गेंदबाज गौतम, गेंदबाज के लिए तैयार। सेकंड बल्लेबाज कुणाल नाइक और अनिकेत पाटिल ये नॉन बल्लेबाज। दो आरंभिक बल्लेबाज मैदान के अंदर, डुईडाई वाला मुकाबला। गौतम क्या करेंगे? पहली गेंद के ऊपर अटैक करना पड़ेगा बल्लेबाज को या नहीं करेंगे, ये आने वाला वक्त बताएगा। गेंदबाज के लिए तैयार। पहली गेंद 30 सर्कल की ओर दी जाएगी मैदान के अंदर। ये पहली गेंद डंडी को पहला झटका मिला, मैं कहूंगा घोड़ेदेव कसरगंज टीम संकट में खड़ी है। त्यानंतर मी सूचित करतो राम लक्ष्मण तलेगावाडी टीमचा करणारा टॉस साठी यायचा आणि त्यानंतर यंगस्टार रोहित अक्षय 11 यंगस्टार नारपोल टीम टॉस साठी यायचे। दोन्ही टीमला विनंती करतोय, ही पहिली पुकार असेल। एक इनिंगच्या जर आधी आले नाही तर 3 ओव्हरची मॅच खेळून जाईल। दोन्ही टीम हजर नसतात त्याची नोंद घ्यायची। पहली गेंद के ऊपर विकेट चला गया, मैं कहूंगा कुणाल नाइक एक अच्छा खिलाड़ी था। उसके बाद विकेट चली जाने के बाद यह मुकाबला डुईडाई वाला मुकाबला, शानदार मुकाबला मैदान के अंदर बना पड़ेगा। यहाँ पर देखा जाएगा तो एक तरफ घोड़ेदेव कसरगंज टीम, दूसरी तरफ देखा जाएगा तो जर्मन मोटा खानदार टीम। पहली गेंद के ऊपर विकेट की गुंजाइश तो हो चुकी है, लेकिन आखिरी वक्त पर क्या करेंगे? गेंद को छानना है तो मैं कहूंगा अटैक तो करना पड़ेगा हर बल्लेबाज को। ये दूसरी गेंद के ऊपर कैलाई के साथ मोड़ आएगी, आप सिलेक्शन है। गोली की रफ्तार की तरफ की जाएगी, रुकेगी नहीं। सी मार के बार ये दंदन तो पहला छवा। पहली गेंद के ऊपर विकेट जाने के बाद दूसरी गेंद के ऊपर एक गलती करेंगे तो उसका भुगतने मिलेगा, मैं कहूंगा खानदानी को। ये गेंद लो फुट की गेंद डंडी की लगभग दूसरी विकेट चली गई मैदान के बाहर। दिनेश नाइक गेंद को जानो ऊपर को कूदो, उसके बाद गेंद का सवाल करो। सतीश टावरे जानते कैसे पैडल से मारते हैं, मैं कहूंगा यहां पर देखा जाएगा तो मैदान के अंदर ये सतीश टावरे भी मुकाबला जानते हैं। गेंद को जानो ऊपर को कूदो, उसके बाद उसका सवाल करो। ऐसा नहीं होता, हर गेंद के ऊपर छक्का आना चाहिए, चौवा आना चाहिए। टाइम ऑलरेडी इतना याद रखिए,
खिलाड़ी ने ध्यान रखना है, लेकिन टाइम के बाद बार ये 10:52 की मिनट पर पहला गेंद गिर चुका है मैदान के अंदर और टाइम अलर्ट नहीं रहेगा तो टाइम के बाद एक प्लेयर अंदर लिया जाएगा। ये हो जाएगा मैदान के अंदर। ये डू डाई वाला मुकाबला है, जाना नहीं दोस्तों लोग, ये मुकाबला जारी है। एक तरफ देखा जाएगा तो घोड़ेदेव कसरगंज टीम और दूसरी तरफ जाना जाएगा तो जान मन मोटा खांदा टीम। ये होना चाहिए मुकाबले के अंदर, ये दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला है। गेंदबाज के लिए तैयार गौतम चौधरी, गेंदबाज के लिए तैयार। डायनाथ के बल्लेबाज स्ट्राइकर पर हो गए। ये रिवर्स का अटेम्प्ट सक्सेस हुआ, गेंद जाएगी जाएगी सीमा के बाहर। ये आया 4 रन, लगाओ कि डीजे। खांदाहार गेंद के ऊपर आप मीटिंग ले रहे हैं, इसका भुगतना देखने मिलेगा मैदान के अंदर। प्लेयर भी अंदर जाएगा और हम पर इशारा करेंगे 2 रन की पेनल्टी का। इतना ही ध्यान रखना चाहिए, समय किसी के लिए नहीं रुकता। ये टाइम की घड़ी है, ये चलती चलती बनेगी, कब सुबह हो जाएगी ये पता भी नहीं चलेगा। ये होना चाहिए, ये लाइट के थोड़ा प्रॉब्लम। गेंदबाज चालू रखो अपना गेंद, ये होना चाहिए। ये गेंद टप्पा पड़ने के लगभग जब गेंद के विकेट के पर के 10 ओवरों में डॉट गेंदों की समाप्ति। ये समाप्ति मैं कहूंगा यहां पर कसरगंज टीम को मुसीबत के घड़ी नहीं खड़ी कर देगी। ये होना नहीं चाहिए, हर गेंद के ऊपर छक्का चौवा आना नहीं चाहिए। सिंगल डबल से भी खाता खोलते तो अच्छी तरफ से जाएगी मैं कसरगंज टीम। ये लो फुल्डर्स की गेंद हल्के से फीड किया, ये तू मैं नहीं, ये नहीं होना चाहिए। मैदान के अंदर लेना चाहते थे रन को, लेकिन आखिरी ओवर पर नकारा। डॉट गेंद की हुई समाप्ति। स्कोर का लेवल देखा जाएगा तो पहली ओवर का खेल खत्म, 2 विकेट के नुकसान पर 8 रन। बोलूया आदरणीय किरण पाटील सर कसरगंजच्या त्यांना देखील विनंती करतोय, त्यांचं देखील स्वागत होईल। तर सीएम यांना विनंती करतोय की किरण पाटील, आदरणीय किरण पाटील देखील त्यांचं देखील स्वागत करायचं सीएम यांना विनंती करतोय। आणि त्यानंतर आदरणीय रमेश भोईर, आदरणीय रमेश भोईर भाताण डासी नेतृत्व आपण पाहतोय, त्यांचं देखील स्वागत। माईचे उपदार शाल, प्रेमाचा फुलगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह। दीपेश का हाथ में गेंद, ये मुकाबला जारी रहेगा। 2 विकेट के नुकसान पर देखा जाएगा तो 8 रन बने। सतीश तावड़े हम देखा था 40 गांव का मुकाबला, बाइक पे रेस में मैं कहूंगा नारपटिम का दिनेश पाड़ी भी था, उसके साथ ये अच्छा शॉट था लेकिन सिंगल मिलेगा। सिंगल डबल, ये क्या हुआ मैदान का था, तू मैं करके ये 2 रन आसान के साथ पूरा किया। 2 रन से स्कोर का लेवल 10 के घर में मैं 40 गव का डिसीजन लिया था। 2-3 खिलाड़ी थे, सतीश तावरे भी था, उसके साथ मैं कहूंगा यहाँ पर जयेश भोईर और टॉप पे था, लेकिन मैदान के बाहर चले गए टीम पूरी, तो बाइक से रेंज भी बाहर गए। ये ऐसा होता है, एक गेंद को घुमाया उड़ाया, लेकिन हवाई सबर है, सबर तो अच्छा है, जाएगी सीमा की बार। ये दंदर दवा छक्का, लगाओ के डीजे।
गेंद को जाना पर का सोचा, उसके बाद अटैक किया अनिकेत पाटिल ने। यह आया दमदार दो छक्का। ये छक्के के साथ बहुत अच्छी तरफ से स्कोर का लेवल देखा जाए 16 का डोला। ये मैदान के अंदर क्या कर रहा है बल्लेबाज अनिकेत पाटिल, हार्ड हिटर बल्लेबाज। एक एक गेंद का कीमती वक्त जारी जा रहा है मैदान के अंदर, ये ध्यान रखिए गेंदबाज। ये शॉर्ट पिच गेंद थी, अंपायर का डिसीजन आना बेहद लाजमीदायक होगा। व्हाइट का इशारा आया। ये देखिए दबाव में लग रहा है गेंदबाज, छक्का आने के बाद वो प्रेशराइज क्रिकेट मैदान के अंदर दिखाई दे रहा है। लगभग लग रहा था इस गेंद के ऊपर हावी हो जाएंगे बल्लेबाज, छोड़ा गेंद को और ऑप्शन के बाहर जाने के बाद व्हाइट का इशारा अंपायर का। ये गेंद उठाया जरूर है, बैक टू बैक दूसरी गेंद जाएगी सीमा रेखा के बाद, ठोक की डीजे। दूसरी ओर प्रोग्रेस पर है, देखा जाएगा तो गेंदबाज दीपेश उदार के ऊपर इनके ऊपर दो अटैक, स्कोर का लेवल देखा जाएगा तो 23 रन। ये देखिए पहले ओवर का नतीजा देखने के लिए मिला था, 2 विकेट के नुकसान पर 8 रन दिए थे गेंदबाज ने। अच्छा कारनामा दिखाया था, ये कारनामा अच्छा नहीं है। ये 15 का संकेत है, मैं कहूंगा रुपेश ठाकुर हमारे के ऊपर बढ़ चुके हैं। ये गेंद जाएगी लॉन्ग ऑफ सीमा के बाद, बैक टू बैक तीसरा छक्का, लाओ की डीजे। ये देखिए रात में बच्चा रोता है तो मां कहती है सो जा बेटा सो जा, नहीं तो गब्बर आ जाएगा मैदान के अंदर। यह गब्बर है, मैं कहूंगा बल्लेबाज अनिकेत पाटिल। 3 छक्के लगाए अनिकेत पाटिल ने। ये होता है ये गब्बर मैदान के अंदर। ये देखिए ये गब्बर के ऊपर गब्बर, यह गब्बर का चौथा छक्का। ये देखिए और एक छक्का आता है तो आदरणीय वसंत गाडोले की तरफ से 1000 रुपए का इनाम। ये छोड़ना नहीं है बल्लेबाज, ये मैदान के अंदर बल्लेबाज नहीं अनिकेत पाटिल, ये गब्बर कहूंगा मैं। ये सतीश टावरे के टीम में था शामिल बल्लेबाज वो अनिकेत पाटिल। 40 गांव के मुकाबले मैंने देखा था, अच्छी तरफ से बल्लेबाजी मैदान के अंदर हो रही है। ऐसा लग रहा है पहली ओवर में देखा जाएगा तो झुंझ रही थी, मैं कहूंगा यहां पर जान मानना मोटा खांदा टीम, लेकिन ऐसा नहीं होता। बारी बारी सबकी बारी, कल तुम्हारी आज हमारी। ये मैदान के अंदर है, पहली ओवर की बारी थी यहां पर मोटा खांदा की और दूसरी ओवर की बारी है वो मैं कहूंगा घोड़े देव कसरत टीम की। इस गेंद की आखिरी गेंद 1000 रुपए का सवाल। ये गेंद टप्पा पड़ने के बाद मोड़ी थी, हाफ ट्रैकल बाउंसर विकेट कवर का 10 में गेंद हुई डॉट की हुई समाप्ति। स्कोर का लेवल देखा जाएगा तो 2 ओवर का खेल खत्म, 2 विकेट के नुकसान पर 35 रन 35 रन। ज्यादा डीजे बचेगा तो गेंदबाज समय लेता है, ये ऐसा नहीं होना चाहिए। बच्चू घेरा गेंद के ऊपर कितने रन आएंगे ये देखना जरूरी होगा। शायद 35 आते तो बनेंगे 70।
35 बनेगा नहीं बनेंगे? गेंदबाज के लिए तैयार हर्षल भगत। हर्षद के हाथ में गेंद है। अपना फैसला अपना जलवा मैदान के अंदर दिखाई देगा या नहीं देगा, ये देखना पड़ेगा। ढुईढाई वाला मुकाबला, पहली गेंद का फैसला किया था। पहली गेंद के ऊपर विकेट तो आया था, उसके बाद पहली ओवर में पहली गेंद के ऊपर विकेट आया था। उसके बाद पहली ओवर में 2 विकेट जाने के बाद 8 रन थे। और दूसरी गेंद के ऊपर देखा जाएगा तो गेंदबाज के ऊपर देखा जाएगा तो दीपेश ने दिए थे 27 रन। 35 बने। गेंदबाज के लिए तैयार गेंदबाज हर्षद भगत। ये गेंदबाज क्या करेंगे अपने ऊपर? ये गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली, अंपायर बाहर की तरफ मोड़े। अंपायर डिसीजन, फाइनल डिसीजन, वाइड का इशारा आया। ये दोनों टीम ने ध्यान देना है। अंपायर के ऊपर प्रेशर डाला जाएगा। अंपायर प्रेशर करेगी कि 2 रन की पेनल्टी, ये ध्यान देना है। अंपायर के ऊपर दबाव नहीं आना चाहिए, मैं कहूंगा। ये ढुईढाई वाला मुकाबला। सन्माननीय अतिथी उद्योगपती सन्माननीय मोहन शेठ लबडे साहेबांचं इथे आगमन झालंय। त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावर यावं। आपलं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळते की ज्यांच्यामुळे शक्य झालं ते सन्माननीय मोहन शेठ लबडे त्यांचं इथे आगमन झालंय। त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी लाईव्हची सोय करण्यात येईल। फटाक्याच्या अतिशबाजीने सन्माननीय अतिथी मोहन शेठ लबडे साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे स्वागत मात्र केलं जात आहे। त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने 40गाव प्रीमियर लीगसाठी बाईक देखील आम्हाला सातत्याने मिळत असते। ते सन्माननीय मोहन शेठ लबडे साहेबांचा या व्यासपीठाकडे शुभागमन झालंय। त्यांचं चंद्रकांत भोईर आणि श्रीदत्त भातन क्रिकेट सिंग यांच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय। ये देखिए विकेट का पतन हुआ, मैं कहूंगा शांत रखने की सोचिए। गेंदबाज तोड़ा, ये पहला मैं कहूंगा तीसरा झटका मिला घोड़ेदेव कसरगंज टीम को। ये ढुईढाई वाला मुकाबला है, जाना नहीं दोस्तों लोग, ये मुकाबला जारी है। 2 ओवर का खेल खत्म होने के बाद 35 बने थे। पहली गेंद के ऊपर वाइड डाला था, दूसरी गेंद के ऊपर विकेट मिला था, पर लेकिन ये गेंद थोड़ी ऊंची थी, लेकिन दूसरा रन खतरे की घड़ी में था, लेकिन दूसरी रन आसान के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। एक के दुक्के से भी जानते हैं बल्लेबाज न्यू बैटर मैदान के अंदर प्रफुल्ल मते, ये गुरुपुरा पंचायत सदस्य प्रफुल्ल मते। ये गेंद टप्पा पड़ने के बाद नीचे रही थी, गोली की रफ्तार की तरफ गेंद के विकेट का पर कैदा 16 में डॉट गेंद की भी समाप्ति। 38 रन मैदान के अंदर झुंझ रही टीम। अनिकेत पाटिल एक तरफ, मुकाबला अच्छी तरफ से मोड़ा है अनिकेत पाटिल ने और 9 सेकंड पर है। यह गेंद खोद के निकाला, लेकिन काउ कॉर्नर के रीजन में गेंद सिंगल रन पूरा किया। सिंगर के साथ स्कोर का लेवल 39 रन तीसरी ओवर प्रोग्रेस पर। ये बाबू शाह होते तो बोलते हमारे करण अर्जुन जरूर रहेंगे, लेकिन अनिकेत पाटिल आ चुका है। ये देखिए ये एक बोटी चला, टू 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 6 रन। बाबू शाह का यह हमने मैदान के अंदर लाया, इस पर लाना चाहिए, क्योंकि ऐसी बल्लेबाजी अनिकेत पाटिल हार्ड हिटर बल्लेबाज। ये छक्का लगाया अनिकेत पाटिल ने। ओ माय गॉड, ये शॉट तो अच्छा है, खिलाड़ी वहां पर
था, लेकिन बने दर्शक, गई गेंद सीमा के बाद, ये दंदर दवा 4 रन। उसने अपने नाम पर छक्के के ऊपर छक्के डाले। 5 छक्के के साथ और 2 चौके के साथ बल्लेबाज मैदान के अंदर खेल रहा है और 9 रन पर है अनिकेत पाटिल। यह आखिरी ओवर कौन लेकर आ जाएगा? रोहन के हाथ में। ये टॉस जीतकर डिसीजन लिया था, मैं कहूंगा जान मन मोटा कांदा ने फील्डिंग का। ये फैसला शायद गलत हो सकता है, क्यों नहीं कहूंगा, गलत भी हो सकता है, सही भी हो सकता है। आने वाली 4 ओवर के बाद पता चल जाएगा। यह शॉट अच्छा है, लेकिन फील्डर वहां पर नजदीक है। सिंगर रन आसान के साथ पूरा किया। क्या मिलेगा दूसरा? ये दूसरे की गुंजाइश। 51 रन, 51 रन जोड़े जाएंगे घोड़ेदेव कसरगंज टीम। जोरदार तालियां होना चाहिए। 50 इज कंप्लीट घोड़ेदेव कसरगंज टीम। घोड़ेदेव कसरगंज टीम पहली ओवर के बाद लड़खड़ रही थी, उसके बाद देखा जाएगा तो अच्छी तरफ से जा रही है। एक गेंद टप्पा पड़ेगा, नो का इशारा आया। एक गलती के ऊपर गलती, विकेट के बने गेंद को छोड़ा, क्या मिलेगा यहां पर? 2 रन भी मिले और 9 का इशारा आया इस गेंद के ऊपर। 3 रन और फ्रीड का भी इशारा नाम पर। फ्रीड या अंपायर जारी करेंगे तब हम बुलाएंगे। अंपायर जारी करेंगे तो हम कुछ नहीं बोल सकता है, जो अंपायर है वो हमको बताएंगे। अनिकेत पाटिल ने जो 50 लगाता है तो प्रसाद पाटिल आरिवली की तरफ से 500 रुपए का इनाम। यह आया डॉट गेंद की भी समाप्ति। $54 रन ये हो रहा है मैदान के अंदर। जारी रहेगा मुकाबला। ये गेंद टप्पा पड़ गया बाहर, अंपायर भी बाहर निकले, ऑप्शन के बाहर गेंद। उसके बाद 55 रन, 55 कंप्लीट है, लेकिन छक्का आने के बाद बनेगा 61। ये आएगा नहीं आएगा? प्रफुल्ल मते ऑन स्ट्राइक बल्लेबाज। ये देखिए हवाई सफर है, सफर तो अच्छा होगा, जाएगी सीमा के बाहर। ये दंदन तो हुआ, मैं कहूंगा और एक छक्का। या नहीं? 66 है शिवाजी नगर का। और स्कोर लेवल तोड़ेंगे या नहीं तोड़ेंगे, ये आने वाला वक्त बताएगा। ये जानता हूं मैं, लेकिन ये मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला है। एक तरफ घोड़ेदेव कसरगंज टीम है और दूसरी तरफ जाएगा तो जान मानना मोटा खांदा। ये भी बल्लेबाजी अच्छी है, मोटा खांदे को भूलना नहीं है। आदरणीय लक्ष्मण भोईर साहेबांनी विनंती करतोय की मनोहर भोईर तुम्हाला बोलतात, व्यासपीठावरती यायचं आहे। मोहन शेठ साहेब तुम्हाला बोलतात, लक्ष्मण भोईर यांना विनंती करतोय। तलेगाववाडी संघाचा करण्याचा टॉस साठी आणि यंगस्टर नारपोली टीम संघाचा करण्याचा टॉस साठी यायचं आहे प्लीज। 62 बने।
नित्य 11 तलेगाववाडी संघाचा खरेदीदार टॉस साठी या अंपायर का डिसीजन पे से वाइड का इशारा है। खराब गेंदबाजी मैदान के अंदर हो रही है, ऐसा नहीं होना चाहिए क्योंकि स्कोर का लेवल देखा जाएगा तो रुपेश ठाकुर सर बहुत बड़ा हो चुका है। 63 रन 63 रन। इस गेंद के ऊपर छक्का आता है तो हाई स्कोर आज के दिन बनेगा, ये बनाना पड़ेगा। लेकिन कसर खान टीम क्या करेंगी? शागिन पर बल्लेबाज अनिकेत पाटिल, यह हाई वोल्टेज ड्रामा और मैदान के अंदर हार्ड हिटर बल्लेबाज। ये गेंद टप्पा पड़ने के बाद वाइड का इशारा आया। ये गेंदबाजी खराब के ऊपर खराब, वाइड के ऊपर वाइड गेंद डालेगी तो इसका कामयाबा बैटिंग करते हुए समय पे भुगतना पड़ेगा, मैं कहूंगा मोटा खांदा टीम को। गेंदबाज ने 8 तो गेंद डाली है, क्या करेंगे? ये देखिए शॉट अच्छा है लेकिन फील्डर वहां पर नजदीक, ये गलती किया, ये फिर से जाएगी सीमा रेखा के बाहर, ये दन दवा 4 रन। ये गेंदबाज अच्छा गेंदबाजी हमें किया था इस गेंद के ऊपर और फील्डिंग का साथ नहीं मेरे यार। लॉन्ग ऑफ ऊपर के ऊपर आया था, अच्छा हुआ। उसके बाद ये मोड़ा गेंद को सीमा रेखा के बाहर, ये लास्ट फिनिश किया छक्के के साथ। यहां पर बल्लेबाज अनिकेत पाटिल ने यहां पर अनिकेत पाटिल के लिए जोरदार ताली होना चाहिए। 46 रनों की पारी, बहुत ही शानदार बल्लेबाजी मैं कहूंगा अनिकेत पाटिल। और स्कोर का लेवल देखा जाएगा तो अभी तक 74 रन और 75 का पीछा करना पड़ेगा, 75 का पीछा करना पड़ेगा यहां पर जनमन मोठा खांदा को। तर नक्कीच पुढची मॅच असेल, एका साईडला असेल यंगस्टर नारपोळी दिनेश पाटील यांचा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळ करत असताना आपण तलेगाव संघाला पाहू शकाल। तर तलेगाव संघाचा संघनायक आपण या त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी, अन्यथा समोरच्या टीमला नाणेफेकीचा कॉल विजय दिला जाईल। तलेगाव संघाचा संघनायक आपण आवाज आमचा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा। नाणेफेकीचा कॉल केलं जाईल सन्माननीय मोहन शेठ लबडे यांच्या शुभ हस्ते। उद्योगपती खऱ्या अर्थाने मोहन शेठ लबडे तर तलेगाववाडी संघाचा संघनायक तर स्वागत केलं जातं ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी लाईव्ह आपण मॅच पाहता ते थेट प्रक्षेपण पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांनी मदत केली त्या थेट प्रक्षेपणचे पुरस्कर्ते आणि पाठीमागच्या 3 वर्षामध्ये चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी जी बाईक पाहत असतो ती बाईक खऱ्या अर्थाने दादांच्या मार्फत आम्हाला लाभत असते। असे सर्वांचे लाडके उद्योगपती सन्माननीय मोहन शेठ लबडे यांच्या शुभ इथे स्वागत केला जातोय। तसे संजयजी ठोंबरे यांना विनंती असेल की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यावं। संजयजी ठोंबरे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय। संजयजी ठोंबरे यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांतजी भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय, त्यांनी त्याचा स्वीकार करावा। तर टॉस केलं जाईल तलेगाववाडी संघाचा संघनायक आणि एका साईडला असलेला यंगस्टर नारपोळी। टॉस केला जाईल सन्माननीय मोहन शेठ लबडे। बॅट्समन पाठवा, बॅट्समन। उद्योगपती मोहन शेठ लबडे यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कॉल केला जातोय।
तर टॉस केला जातोय उद्योगपती मोहन शेठ लबडे ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धेसाठी लाईव्ह पुरस्कृत करतात. खऱ्या अर्थाने खूप चांगले योगदान प्रत्येक मॅचसाठी स्पर्धेसाठी नक्कीच त्यांचं लाभत असतं. यंगस्टर नारपोली टीमने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जो निर्णय असेल तो दिनेश आपल्याला कळवायचा मॅच होण्याच्या अगोदर. सन्माननीय अतिथी कमलाकरजी भुईर यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येतोय. त्याने त्याचा स्वीकार करावा. तर नक्कीच आमच्या मंचावर आपण पाहतोय मोहन शेठ लबडे त्यांच्या समवेत उपसभापती वसंतदादा काटावले आणि सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून चंद्रकांतजी भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. चोवीस चेंडू आणि 75 धाब्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये मोठा कांदा टीमला 18.75च्या सरासरीने आता खेळ करायचा. मोठा कांदा टीमला गोलंदाजी करत असताना मागणी गोलंदाजी पाहिली. आता बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु पहिल्या चेंडूवर पहिली मोठी सफलता बॅट्समन बाद होईल. राहुलला परतावं लागेल डगआउटला. थँक्यू डीजे आकाश. सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून केले जाते. डीजे आकाश दैवली नक्कीच पाठीमागच्या 4 रात्रीमध्ये आपण त्यांचं खूप सारं चांगलं संगीत ऐकायला मिळालं. पहिल्या चेंडूवर पहिला मोठा गडी गारद होतोय. लागलेला पहिला धक्का राहुल धुंद्रेकरच्या रूपाने इथे बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमला 75 धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू आणि 75 धावांचा पाठलाग करत असताना 18.75च्या सरासरीने खेळ करायचा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर रुपेश आता एक मोठा फटका खेळावा लागेल. तर बॅटिंग करणाऱ्या मोठा कांदा टीमला आकाश उद्धार येतात. नवीन बॅट्समन युनिट नंबर 3चा खेळाडू मैदानामध्ये अंकेशला आपण पाहतोय. अंकेश उद्धारला पाहतोय आणि त्याला साथ देत असताना गौतम चौधरी या बॅट्समनला पाहतोय. पहिल्या चेंडूवर प्रभात मते सफलता मिळवतं. पहिली विकेट मात्र गारद करतो. सातत्याने चांगली गोलंदाजी प्रभात मतेची राहिले कसलकन टीमसाठी. यावेळी जबरदस्त चेंडूची पैकी टप्पा पडल्यामुळे नंतर उचली घेणाऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारचा नंबर येत ना. पहिल्या चेंडूपासून दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये करत असताना प्रभात मतेला आपण पाहतोय. सातत्याने प्रत्येक चेंडू वेगळा व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा त्याचा मानस असतो आणि तो सफल देखील होताना आपण पाहत असतो नेहमी. चांगल्या टुर्नामेंटवर ते लॉब केलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे टिपलाय. खूप चांगला जल टिपलाय आणि नक्कीच अजून एक बॅक टू बॅट दुसरा विकेट गारद होईल. लागलेला दुसरा धक्का मोठा कांदा टीमला. त्याचंच नाव प्रीतम दादा म्हात्रे. युवकांच्या पाठीशी उभं असणार हे बलभक्कम नाव. नक्कीच येणाऱ्या या नावावर नक्कीच तुम्हाला आमदार म्हणून नाव नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काळात पाहायला मिळेल. 2 विकेट संपादन केले जातात. खूप चांगला झेल प्रफुल्ल मतेने तिथे टिपला. अगदी रनिंग कॅच मध्ये खूप चांगली रनिंग करत त्या चेंडूपर्यंत पोहोचला गेला आणि खूप चांगला झेल तिथे प्रफुल्ल मिळवलं जातं. अजून एक विकेट मैदानातून गारद होईल. लागलेला दुसरा धक्का पण पाहतोय. बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमच्या माध्यमातून 3 चेंडू पिकी गेल्यात. 1 निर्धाव चेंडू आणि 2 सफलता मिळवल्यात. प्रभात मतेचं मात्र कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये अचूक टप्पा अचूक लाईनवर आता गोलंदाजी करत असताना 75 धावांचा डोंगर रुपेश. परंतु सर करण्यासाठी आघाडीच्या फलंदाजांना कंबर कसणं गरजेचं होतं. परंतु इथे मात्र सलामी वीरांना फोडण्यात यश आला.
यावेळी कव्हरच्या दिशेने भिडकावला, क्षेत्ररक्षक देतात, एक धाव मिळेल. एक धावेच्या मदतीने अकाउंट ओपन होईल. दुसऱ्या सत्रामध्ये खेळ करत असताना मोठा कांदा टीमच्या माध्यमातून एक धावफलकावर जोडली जाईल. 75 धावा तुम्हाला चेस करायच्यात. आता मात्र आक्रमण प्रत्येक चेंडूवर करावं लागेल, कारण 75 धावा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या जमवल्या तर गोडिलदेव कसडकण टीम डा अजूनही 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज होती मात्र 74 धावांची. अशी मॅच आम्ही रंगली होती. गावदेवी साई अगेन्स्ट गावदेवी बेलवली. 64 धावांचं लक्ष होता. अवघ्या 22 चेंडूने तो सामना फिनिश केला होता. आकाश पवारने 31 धावांची बारदार केली त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु इथे मात्र प्रत्येक जण मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र आपली विकेट गमावतात. दबाव आणि दबाव मैदानामध्ये दिसत असताना तिसरा धक्का प्रभात मतेने मिळवली जाते. अजून एक सफलता. एक धावेवर 3 गडी मात्र बाद झाल्या. तर बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमच्या नक्कीच हे पडझड आता थांबवावी लागेल. इथून एखाद्या फलंदाजाला चांगली इनिंग मात्र खेळावी लागेल, नाहीतर एकतर्फी सामना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर नक्कीच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तलेगाव वाडी आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र यंगस्टर नारपोली. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. यंगस्टर नारपोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला, तर रेडी राहायचं बॅटिंग करण्यासाठी तलेगाव वाडी टीम. कुठला विलंब न करता याची बॅटची लिडिंग एज होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र बसला आणि लेगबाईच्या स्वरूपात एक धावफलकार जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकामध्ये 3 सफलता आणि फक्त 2 धावफलकार लागले जातात. 75 धावांचा पाठलाग करत असताना त्र्याहत्तर धाब्यांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 24च्या सरासरीने आता मात्र खेळ करायचा. तर बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमला धावांचं मोठं डोंगर आहे आणि ते परास्त करत असताना कंबर कसायला हवी ती सलामी विराने, परंतु नाखुश केला. आघाडीचे फलंदाज असफल ठरल्या आणि आता मधल्या फलीवर पूर्णपणे दबाव येताना दिसतोय. 18 मध्ये आता करायच्या 73 धावा. 24च्या सरासरीने खेळ करायचा. प्रफुल्ल मध्ये तर गोलंदाजी ट्रॅकवर ॲज अ कॅप्टन तुम्हाला लीड करताना मैदानामध्ये पाहू शकाल. पहिला चेंडू तर निर्धाव फेकला प्रफुल्ल मतेच्या माध्यमातून. तेच तारार गोलंदाजीमध्ये होते. प्रत्येक वेळी हुडकावणी टाकणारे चेंडू प्रफुल्लच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असता. चांगला एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच त्या एक्सपिरियन्सच्या विरोधात हल्ले येतील का. यावेळी अलॉंग द कार्पेट हा चेंडू भिडकावला आहे. थोडंसं कंबळ क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण. त्याच्या अगेन्स्ट मात्र क्षेत्ररक्षण खराब झाला आणि त्याच्या बदल्यात दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहतोय. 2 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या मोठा कांदा टीमला आणि 2 धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकार लागल्या जातात. 71 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात. एखादा फलंदाज एक मोठी इनिंग खेळेल का हा देखील प्रेक्षकांना प्रश्न. लॉब केलाय, पटका पसलाय, परंतु नो मास लॅड मध्ये सेफ लँडिंग पाहायला मिळेल. एकाच्या बदल्यात 2 धावा मी तर म्हणेन काही बिघडवणार नाही त्या मात्र कसडकण टीमच्या, कारण धावा एवढ्या जमा केल्या पहिल्या सत्रामध्ये त्या निघताना मात्र आता थोडीशी कठीणाई होताना मोठे फटके येत नाही. दबाव मात्र पूर्णपणे मोठा कांदा टीमवर संघर्ष करतोय धावांसाठी, मोठ्या फटक्यांसाठी. या सत्राचा विचार केलेल्या 9 चेंडूमध्ये एकही मोठा फटका मात्र मोठा कांदा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. यावेळी हलक्यात आणि सन्मान दिला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र फक्त मिळेल ती 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 7 या अंकावर. 68 धावा अजूनही मात्र निर्णायक विजयासाठी हव्यात.
पूर्णपणे सामन्यामध्ये वरचढ ठरताना आपण पुढील देव कसलकण टीमला पाहतोय. इथे अक्रॉस द लाईन भिडकवायचा होता, इस्टर्नच्या मधोमध पकडला LBWच्या स्वरूपात. अजूनही ते धक्का इथे बॅटिंग करणाऱ्या मोठा खांदा टीमला. जनतेच्या मनामनातील आणि युवकांच्या मनामनातील आमदार कोण असेल तर प्रीतमदादा म्हात्रे त्यांच्याच नावाने खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहतोय. संघर्ष योद्धा 2025 हे शानदार दमदार पर्व आपण साकार होताना पाहतोय. खूप चांगली स्पर्धा आणि इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट करत अजून एक विकेट जमवली जात आहे. प्रफुल्ल मतेच्या माध्यमातून दांडी कूल करत इथे अजून एक विकेट संपादन केली जाते. संपलाय 7 धावा धावफलकावर 5 फलंदाच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या जमवला. अगदी बॅकफुटला नेऊन ठेवलंय मोठा खांदा टीमला. अपेक्षित नव्हतं मोठा खांदा टीमच्या पाठीराख्यांना की असं घडेल, परंतु झालंय. कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आणि नक्कीच कधी रंग बदलेल हे सांगता येत ना. येणारे 12 चेंडू आणि आता 68 धावा आणि चेंडूंचा अंतर खूप पडलाय आणि अशा कुशल मुंबईला मात्र एखाद्या फलंदाजाला चांगली इनिंग येईल का. आता मात्र ही इनिंग मात्र आश्चर्यचकित करून ठेवणारी येईल जर आलीच तर. येणारे 12 चेंडू 68 धावा इथून कंप्लीट केल्या जातील का, हा देखील पडलेला प्रश्न असेल तो इथे पाहणाऱ्या प्रेक्षकांना. अनेक सारे मान्यवर आमच्या मंचावर उपस्थित आहेत. आमचे सर्वांचे लाडके आप्पा अर्थात वसंतदादा काटवले माजी उपसभापती, ते देखील सामन्यांचा आनंद लुटतात. सन्माननीय आमचे कोणगावचे माजी सरपंच दीपक दादा म्हात्रे, ते देखील या सामन्यांचा आनंद लुटत असताना पाहतोय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. मोहन शेठ लबडे असतील, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. बऱ्याच कालावधीनंतर चौकार आलाय, परंतु चौकाराने काही बिघडणार नाही. ते गोलंदाजी करत असताना गोडीलदेव कसलकण टीमचा आणि 4 धावेच्या मदतीने 11 धावा धावफलकावर. 72 धावांचा पाठलाग करीत असताना थोडीशी दमछाक झाल्या बॅटिंग करत असताना मोठा खांदा टीमची. नक्कीच आपण पाहिला गेलं ज्या धावा पहिल्या आघाडीच्या फलंदाजाने जमवायच्या होत्या त्या धावा आल्या नव्हत्या. नक्कीच त्याचं प्रेशर वाढत असताना इथे मात्र बॅटची लिडिंग एज अजून एक विकेट गारद होईल. लागलेला 6वा धक्का असेल मोठा खांदा टीमला. तर नक्कीच इथे लक्की ड्रॉ ठेवलाय छोट्या मुलांसाठी. निशांत आणि विशाल आणि प्रवीण भोईर यांच्याकडे तुम्ही चिठ्ठी जमा करू शकता. छोट्या मुलांसाठी हा लक्की ड्रॉ असेल. संघर्ष योद्धा प्रीतमदादा म्हात्रे चषकाच्या माध्यमातून दरवर्षी नवीन संकल्पना काहीतरी असत्या आणि यावर्षीची संकल्पना खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला होईल. 17 वर्ष खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चालू आहे. कुणाला बोललं तर खोटं वाटेल, कारण 1 वर्ष ही स्पर्धा करणं, नाईटची स्पर्धा करणं म्हणजे कठीण काम असतं. आणि अशा प्रसंगामध्ये 17 वर्ष ही स्पर्धा कुठलाही खंड न पडता चालू आहे. खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल या संपूर्ण आयोजकांचा. पंचांचा इशारा आलाय, नो बॉल 1+1.
अशा 2 धावा धावफलकार जोडले जातील आणि 2 धावेच्या मदतीने 13 धावा धावफलकार लागले जातात. आता मात्र थोडंसं सामना दूर होत असताना बॅटिंग करत असणाऱ्या कांदा टीमसाठी मोठा कांदा टीमला आपण पाहतोय 75 धावांचा पाठलाग करायचा होता. आघाडीचे फलंदाज थोडेसे असफल ठरले, त्यानंतर दबाव वाढला मिडल ऑर्डरवर आणि आता मात्र हे शेवटचे खेळाडू मात्र आता खेळ चालवत असताना या बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कव्हरच्या मधोमध चेंडू काढला जातोय. एकदा मात्र तिथे मिल बॅटिंग करणाऱ्या मोठा कांदा टीमला आणि एका धावेच्या मदतीने 14 धावा ऑन बोर्ड. गोलंदाजी ट्रॅकवर आपण लोकेश नाईकला पाहतो. गोलंदाजी ट्रॅकवर प्रभात मतेने जी सुरुवात दिली कसरकण टीमला ती खूप इम्पॉर्टंट होते आणि त्या अगेन्स्ट मात्र प्रफुल्ल मतेने देखील चांगली गोलंदाजी केली आणि आता लोकेश नाईक मात्र गोलंदाजी करत असताना उलटा येऊन झेल पकडणं थोडंसं कठीण असतं, परंतु झेल टिपला जातोय. लोकेशचं कौतुक करेन आणि अजून एक विकेट गारत होताना लागलेला 7वा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या मोठा कांदा टीमला. तर नक्कीच या माससाठी बऱ्याचशी मेहनत घेणाऱ्या प्रदीप शेठ भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भरवण्यासाठी खूप सारं सहकार्य संपूर्ण श्रीदत्त भातांग क्रिकेट संघाचे खेळाडू असतील, प्रवीण असेल, सतीश असेल, निलेश असेल, संपूर्ण टीम ज्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धेचं नीटनेटका आयोजन नक्कीच केलं जातं आणि नक्कीच दरवर्षी वेगवेगळं या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू असेल गोलंदाजा लोकेश नाईकचा. यावेळी मात्र शरीराचा वेध जरूर घेतला होता, परंतु पिचिंग पाहिली आणि त्यानंतर तिथे निर्णय मात्र अपील मात्र फेटाळले आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना थोडासा एकतर्फी सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. असे सामने झाले तर प्रेक्षक देखील कंटाळतात, त्यात मात्र तील मात्र शंका नाही. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, तो शेवटच्या चेंडूपर्यंत पाहिला जातो आहे. या षटकाचा विचार करायला गेलो शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. लोकेश नाईक पुन्हा एकदा सज्ज असेल. इथे लॉब करायचं होतं, बॅटची लिडिंग एज बॅकहँड एरियाला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, चौकार मात्र वाचवला आणि आलाय तो निर्धाव चेंडू. 3 षटकांचा खेळ संपलाय. 14 धावा धावफलकावर 75 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र मोठ्या फरकाने विजय मात्र निश्चित झाला तो कसरकण टीमचा. तर चला पुढच्या माससाठी आपण सज्ज राहायचा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. प्रफुल्ल आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. रन रेट खूप 61 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. चला स्पीडअप करा थोडंसं. सामना एकतर्फी चाललाय, प्रेक्षक देखील कंटाळतात. थोडंसं स्पीडअप करा प्रफुल्ल. 6 चेंडू आणि 61 धावा. पुढची मॅच असेल एका साईडला असेल तलेगाव वाडी टीम आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र खेळत असताना यंगस्टर नारपोली टीम. दिनेश पाटीलला आपण पाहू शकाल. नाणेफेकीचा कॉल जिंकला नारपोल टीम. जशी मॅच संपेल तसं आपण मैदानाचा ताबा घ्यायचा. गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत पाटीलला पाहतोय, ज्याच्या बॅटिंग मधून खऱ्या अर्थाने 46 धाब्यांची भारदार खेळी आले. तो अनिकेत पाटील असेल. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका येतोय, चौकार. चौकाराच्या मदतीने 18 धावा धावफलकावर लागल्या जातात. पटके जरूर आलाय. आता मात्र इथे संधी असेल या फलंदाजाला सिद्ध होण्याचे. बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहतोय अर्षद भगतला पाहतो. यावेळी मात्र धावा जास्त असल्या कारणाने चेंडू सोडले जातात की काय असं जणू वाटायला लागला आणि येतोय अजून एक चौकार. बॅटिंग करत असताना मोठा कांदा टीमसाठी.
22 धावा धावफलकार लागल्या जाता अजूनही 4 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज 53 धाव्यांची गरज असेल ती मात्र बॅटिंग करणाऱ्या मोठाकांदा टीमसाठी जर हॅट्रिक लगावली गेली तर प्रदीप शेठ भोईर विकेट हॅट्रिकसाठी प्रदीप शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि लगातार 2 विकेट जरी घेतल्या अनिकेत पाटीलने तरी 500 रुपयाचं पारितोषिक सुवर्ण संधी अनिकेत पाटीलसाठी पाठीमागच्या 4 रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने प्रदीप शेठ यांनी एटीएम खुल्लं केलाय आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलाच पैसा लागेल इथे झेलचा संभव होता एक चान्स आलेला प्रदीप परंतु चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषेबाहेर चौकार तर नक्कीच अनिकेतचा विचार करायला गेलो तर अनिकेत कधी गोलंदाजी करत ना परंतु 46 धावा पहिल्याच मॅच मध्ये आलाय तर नक्कीच क्रिकेट जेवढा ताकदीने खेळला जातो तेवढा युक्तीने देखील खेळावा लागतो नक्कीच इथून एखादी सफलता आली तर अजून 5 पॉइंट ऍड होतात आणि नक्कीच ती सफलता आल्या ती अनिकेत पाटीलच्या खात्यामध्ये आणि अजून एक विकेट गारद होईल बॅटिंग करत असताना लागलेल्या मोठ्या कांदा टीमला अजून एक दे धक्का अजून एक विकेट आली सलगच्या चेंडूवर तर प्रदीप शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक तर या खेळाडूंनी जर षटकार लगावला तर प्रदीप शेठ भोईर यांच्याकडून 500 रुपये विकेट मिळवली तरीही 500 रुपये आम्हाला पैसे द्यायचे आहेत आणि नक्कीच दोन्ही टीमसाठी समान न्याय असणारे आमचे प्रदीप शेठ भोईर आणि सन्मान दिला ऑल आउट होण्यापासून वाचवलं आणि नक्कीच एक ऐतिहासिक विजय खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल तो गोडीलदेव कसडकण टीमचा आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 1 विकेट संपादन करत 46 धाव्यांची बारदार खेळी करणारा अनिकेत पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच तर नरेंद्रजी मस्कर यांना विनंती केली